तुमच्या कुणाचाच वेळ वाया जाणार नाही। तुम्ही ज्या ज्या वेळेला माझ्या चॅनलवरती याल, ज्या ज्या वेळेला माझ्या चॅनलवरती काही व्हिडिओ बघाल ना मित्रांनो, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून खूप साऱ्या गोष्टी अशा अनुभवायला मिळतील ज्याच्यामध्ये सत्य अनुभव असेल, ज्याच्यामध्ये वास्तव दर्शन असेल। त्यामुळे तुम्ही एक काम करा, माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, याला लाईक करा आणि कॉमेंट करून सांगायचं की खरंच माझे विचार तुम्हाला कसे वाटतात। आजही मित्रांनो रोजच्यासारखाच प्रवास करतेवेळी रस्त्यावरून मला लिंबाचं झाड दिसलं आणि या लिंबाच्या झाडाखाली बसलोय, तेव्हा डोक्यात ह्या प्रकारचा विचार आला की साला आपण आयुष्यामध्ये समजदार का होतो। कारण जेव्हा जेव्हा आपण समजदार होतो ना, त्या वेळेला सर्व दुनिया आपल्याला समजवायला बसलेली आहे, दुनिया आपल्यालाच बोलायला बसलेली आहे। ज्या वेळेला तुम्हाला कधी वाटतं नाही की साला मला सुद्धा दुसऱ्याला कुणाला बोलायचं आहे, त्यावेळेला आपलं बोलणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नसतं। कारण आपण हसतो याचा अर्थ प्रत्येकालाच वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती हसू आहे आणि आपण नेहमी आनंदीच आहोत, पण कधीच कुणाला वाटत नाही की याच्या मनामध्ये कुठंतरी एखादं दुःख असेल, याच्या मनामध्ये कुठंतरी एखादी सल असेल, याच्या मनामध्ये अशा काही भावना असतील ज्या मला बोलायच्या आहेत। मित्रांनो, कोण आहे या जगामध्ये असा? मित्रांनो, ह्या जगामध्ये फक्त एकच व्यक्ती असा आहे जो फक्त तुम्हाला समजून घेऊ शकतो, जो तुमच्याजवळ बसू शकतो, तुमच्या भावना ऐकू शकतो, तुमच्या डोळ्यातील अश्रूंना पुसू शकतो। हा व्यक्ती कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे? याचा कधी शोध घेतला आहे? याचा जर शोध घ्यायचा असेल ना मित्रांनो, काहीच करू नका, फक्त एका ठिकाणी जिथे आहात तिथं बसा, स्वतःकडे पूर्ण लक्ष देऊन बघा, स्वतःचे कपडे बघा, स्वतःचा चेहरा बघा, स्वतःचे डोळे बघा, स्वतःचे कान बघा, आणि जी ईश्वरानं तुम्हाला नजर दिली ना बाहेर बघण्यासाठी, ती नजर थोडीशी आतमध्ये वळवा। हे जे आवाज ऐकण्यासाठी कान दिलेत ना, हे कानातला जे ध्वनिक्षेपक आहेत त्यांना आतमध्ये वळवा, आतमध्ये वळून आतमधील आवाज ऐका, डोळे शांत करा। खरंच काही वेळानं आपल्याला जाणीव होईल की मी कोण आहे, मला काय पाहिजे आहे, माझ्या मनामध्ये काय आहे। हे कुणाला सांगण्याची गरज नाही मित्रांनो। ज्या ज्या वेळेला तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची जाणीव होईल ना, तीच जाणीव तुम्ही त्या ईश्वरापर्यंत पोहोचवा। जेव्हा तुम्ही ईश्वरापर्यंत ह्या जाणीवा पोहोचाल ना, ईश्वर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल। मित्रांनो, हे बोलते वेळी सुद्धा नकळत डोळ्यातून पाणी यायला लागलेलं आहे। असं मन कसं तरी त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यासारखं वाटतंय, असं वाटतंय की तो सुद्धा माझा आवाज ऐकतोय आणि माझ्यासारखंच तुमच्यासुद्धा बऱ्याचशा मनामध्ये आहे। कारण त्यांना सुद्धा कुणाचा खांदा नाही आहे, त्यांना सुद्धा खूप गोष्टी व्यक्त व्हायच्या आहेत आणि हे व्यक्त होणं ईश्वर ऐकतोय मित्रांनो। त्यासाठी बोला, तुमचं बोलणं हे निसर्गामध्ये सोडा, असं समजू नका की माझ्यासोबत कुणी नाही। तुमच्यासोबत जोपर्यंत तुमचा श्वास आहे ना, जोपर्यंत तुमचे चालणारे हातपाय तुमच्यासोबत आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये कुणाची गरज नाही। त्यामुळे मनामध्ये असणारं दुःख हे पूर्ण व्यक्त करा, कारण जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाहीत ना, तोपर्यंत मुक्त सुद्धा होणार नाहीत। आणि मित्रांनो, असंच तुम्हाला काही ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, याला लाईक करा, कॉमेंट करा आणि हे चॅनल आपल्याच काही मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करण्याचं काम करा। परत परत भेटूयात, पुन्हा पुन्हा भेटूयात आणि मला कॉमेंटमध्ये सांगा सुद्धा की हा माझा प्रवास तुम्हाला कसा